निरंजना जो निज जीवन तो तुझ रक्षो जनार्दन लोटांगण त्यासी माझे. त्यानंतर प्रभू रामचंद्राला कधी लोकांमध्ये जावं लागेल, कधी एकट्याला राहावं लागेल. मग त्या वेळी त्या प्रकारचे संकट येतात. लोकांमध्ये असताना बोलत बोलत भांडणं लागतात, तेही संकटच आहे. वनामध्ये एकांतात असताना सुद्धा साप विंचू अशा प्रकारचे काही संकट येतात. विजा पडण्याचे संकट येतात. अशा संकटापासून सर्वपणे त्या रामाचं संरक्षण व्हावं याची काळजी कौशल्या मातेने घेतली. न्या प्रार्थीले देव देवता, न्या प्रार्थीले भूता समजता, न्या प्रार्थीले अत्यादी अच्युता वनी रघुनाथा रक्षावया. आणि सर्वात शेवटी कौशल्या माता म्हणू लागलेली आहे की मी ज्या देवतेची नावं घेतलेली आहे त्या देवतेने तर माझ्या रामाचं संरक्षण करावं, परंतु न जाणता चुकून माझ्याकडून काही देवतेची पूजा करायची राहिली असेल, काही देवतेची नावं घ्यायची राहिली असतील, काही देवतेला मंत्राने प्रसन्न करायचं राहिलं असेल, त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की त्या देवतेने सुद्धा यावं आणि माझ्या रामाचं संरक्षण करावं. राम जगाचा निज जिव्हाळा त्याही वरी मातेचा कळवळाओ अश्रू पूर्ण भरले डोळा वेळो वेळा लिंगी. हा राम असणारा साधा सुद्धा मनुष्य नाही, हा भगवान परमात्म्याचा अवतार आहे, जो सगळ्या जगाचा सांभाळ करतो, जो सगळ्यांच्या संकटाचं निवारण करतो. त्या रामासाठी कौशल्या मातेने किती काळजी घेतलेली आहे. म्हणजे आईला लेकराची किती काळजी असते ते आपल्याला या कौशल्या मातेच्या या पूजेवरून स्वस्तनावरून दिसून आलेलं आहे. आणि म्हणून कौशल्या माता म्हणू लागलेल्या आहेत की जे कोणी असतील त्यांनी माझ्या रामाचं सहकार्य व्हावं. धनीन पुरे आलिंगिता, धनीन पुरे मुख पाहता, धनीन पुरे गुज बोलता निज माता कृपाळू. सर्व देवदेवतेची पूजा झालेली आहे तरी सुद्धा कौशल्या मातेचं मन शांत होत नाही. कौशल्या मातेचा भरवसा वाटत नाही की माझा राम 14 वर्षानंतर सुखरूप परत येईल. आणखीन कौशल्या मातेच्या मनामध्ये असंख्य अशा शंका आहे. म्हणून कौशल्या माता वेगवेगळ्या प्रकारच्या शंका काढून रामाला तोंडावरून हात फिरवते, डोक्यावरून हात फिरवते, पाठीवरून हात फिरवते आणि सर्वांनी माझ्या रामाचं संरक्षण करावं म्हणून कौशल्या माता सर्वांना विनंती करीत आहे. डोळ्यामधून अश्रू गळत आहे, हृदय दाटून आलेलं आहे, कंठ भरून आलेला आहे आणि सर्व प्रकारे रामाची सर्वांनी काळजी घ्यावी म्हणून पुन्हा रामाच्या पाठीवरून हात फिरवते, डोक्यावरून तोंडावरून हात फिरवते, रामाच्या मुखाचं चुंबन घेते आणि डोळ्यामधून गळगळा अश्रू कौशल्या मातेच्या वाहू लागले. धनीन पुरे मुख मर्दिता, धनीन पुरे मुख चुंबिता, धनीन पुरे हृदय धरिता आयसी निज माता कृपाळू. पुन्हा कौशल्या माता रामाला मिठीमध्ये घेऊ लागलेली आहे, आपल्या हृदयाला लावू लागलेली आहे. पुन्हा तोंडावरून हात फिरवू लागलेले आहे, डोक्यावरून हात फिरवत आहे, पाठीवरून हात फिरवत आहे, परत पुन्हा आणखी तोंडावरून आंबाळून चोबाळून घेत आहे, पुन्हा हृदयाला लागत आहे आणि कौशल्या माता रामाला छातीला लावून रडू लागलेली आहे. धनीन पुरे वदनी गाता, धनीन पुरे नयनी पाहता, धनीन पुरे हृदय ध्याता निज माता कृपाळू. कौशल्या माता पुन्हा रामाला कवटाळ्यामध्ये घेत आहे, पाठीवरून हात फिरवते, डोक्यावरून हात फिरवते, तोंडावरून हात फिरवते. प्रभू रामचंद्राचे ती चुंबन घेते तरी कौशल्या मातेचं मन भरत नाही, कौशल्या मातेचं समाधान होत नाही. एवढं सगळं करून सुद्धा रामाने माझ्यापासून दूर जाऊ नये हीच भावना कौशल्या मातेची आहे. श्रीरामे येवली आपण त्रिवार करो प्रदक्षिणो
वंदोनी मातेचे चरण वन प्रयाण करिले. पुन्हा पुन्हा कौशल्या माता रामाकडे पाहत आहे. पुन्हा पुन्हा सर्व देवदेवतेंना विनंती करीत आहे आणि रामाचं मुख न्याळून पाहत आहे. तेवढ्या अवधीमध्ये रामाला निघण्याची वेळ झालेली आहे. म्हणून सर्वजण म्हणू लागले पुरे करा आता. आणि मग रामाने त्या ठिकाणावरून उठून कौशल्या मातेला 3 प्रदक्षिणा घातल्या. पुन्हा आपल्या आईचं दर्शन घेतलं आणि वनाला जाण्याची तयारी करू लागली. कोणी जननीचे वदन पुळती नमून नमन पुळती गमान पुळती घाली लोटांगण प्रेमपूर्ण मातेचे. आईनं जी काही पूजा केली, जी काही मंत्र साधना केली, जी काही रामाची काळजी आईने घेतली त्याचं नवल रामाला सुद्धा वाटू लागलं. रामाला सुद्धा वाटू लागलं की आईचं प्रेम किती असतं आणि आईच्या प्रेमाला मात्र अंत नाही. म्हणून रामाला सुद्धा कंठ दाटून आलेला आहे. रामाचं सुद्धा पाय ओढत नाही. पुन्हा पुन्हा राम आईला प्रदक्षिणा घालू लागलेले आहे. आईच्या पायावरती डोकं ठेवू लागलेले आहे. पुन्हा लोटांगण घेऊ लागलेले आहे. रामाचा सुद्धा आईपासून दूर होण्यासाठी पाय ओढत नाही. ये कोणी मातेचा कळवळा श्रीराम कृपेचा कोवळा आनंदासू आले डोळा बासते गळा रोदिलाय. आईचं प्रेम पाहून रामाचा सुद्धा जो काही कंठ दाटून आलेला होता तो कंठ आता मोकळा सुटलेला आहे आणि राम सुद्धा डोळ्यामधून अश्रू ढाळू लागलेले आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. चंद्र भगवान की जय. दे कोणी मातेचा कळवळा श्रीराम कृपेचा कोवळा आनंदासू आले डोळा बाष्पे गळा रोदिला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. असा असणारा ज्यावेळेस माता कौशल्यने सर्व देवांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांना सर्वांना सांगितलं की माझा असणारा लेकरू त्या ठिकाणी वनामध्ये वनवासाला चाललेला आहे आणि त्याची सर्वतोपरी तुम्हाला जशा प्रकारे काळजी घेता येईल त्या प्रकारे असणारा काळजी पूर्णत्वाने घ्या. आणि असं सांगितल्यानंतर पुन्हा त्यांना कळून चुकलं की हा असणारा आपण ज्याची काळजी घ्यायला सांगतो तो असणारा परमात्मा जगदीश अशा प्रकारचा आहे. परंतु माय ही माया असेल, कितीही लेकरू मोठं झालं तरी ते लेकराची असणारी काळजी त्या महिला असते असं म्हणून असणार त्या कौशल्य मातेने पुन्हा पुन्हा असणारा अवघान त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं केलं आणि कळवळा पूर्वक आता जे काही आपले अश्रू होते ते मधल्यामध्ये दाबून टाकले आहेत आणि पुन्हा येऊन त्या ठिकाणी अत्यंत शांत स्वरूपाने त्या उभा राहिले. कोणी उठा उठी कौशल्य राम धरीला पोटी ललाट मर्दोनी ललाटी घातली मिट्टी जड चरणी. आणि पुन्हा असणारं त्या ठिकाणी कौशल्या मातेने प्रभू रामचंद्राकडे पाहिलं, मिठीत घेतलं, पुन्हा असणारं डोक्याला डोकं लावलं आणि पुन्हा असणारं त्या ठिकाणी परत मिठीमध्ये घेऊ लागले. पुन्हा असणारा प्रभू रामचंद्राने माता कौशल्याच्या पायावरती असणारे डोकं ठेवलेलं. वनामुनी रघुनाथा देसी तू येशील विजेता कैमिनी मी डोळा देखेन मागुता श्री मुकता श्रीरामा. आणि हे प्रभू रामचंद्र तुम्ही वनवासाला चाललेल्या आहात आणि जो काही वनवास आहे तो अत्यंत खडतर अशा स्वरूपाचा आहे. त्या ठिकाणी असणार काय होईल आणि काय नाही सांगता येत नाही आणि मी तुम्हाला कधी पाहिल आणि कधी नाही अशा प्रकारचा असणारा मला त्या ठिकाणी वाटू लागले असं माता कौशल्य. मागुतेनी श्रीमुख देखेन ते होय डोळा डोळ्या पारण म्हणून आलिंगी जीवे प्राण वियोग गमान नसावे. प्रभू रामचंद्र तुम्ही आता या क्षणाला निघून चालले आहात, परंतु ज्या वेळेस
वेळेस असणारा तुम्ही वापस याल आणि मी तुमचा असणारा अवघ्राण करेन, तुम्हाला पाहिजे त्याच वेळेस मला असणारं माझे पारणं पिटेल आणि हा तुम्ही जाण्याचा जो काही प्रसंग या ठिकाणी उद्भवला ते पाहून असणारा हा वियोगच मला सहन होत नाही. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा माता कौशल्या प्रभू रामचंद्रांना माऊलीचे प्रेम पूर्ण तेने असून संपूर्ण झाले श्रीरामचंद्र क्षालन प्राक्षालन निज दुःखा. आणि ज्या कौशल्या माता होत्या त्यांना असणारे अश्रू अनावर झाले होते आणि त्याच प्रभू रामचंद्राच्या चरणावर ज्या वेळेस असणार माता कौशल्या रडून रडून असणारा आपला जीव त्या ठिकाणी असणार ठेवतात की काय असं वाटत होतं. त्याच अश्रूंनी असणार प्रभू रामचंद्राच्या पायाचा असणार त्या ठिकाणी पूजा झालेली आहे आणि सर्व पाय असणार नाहून गेलेले आहेत. अशा प्रकारची स्थिती माता कौशल्याची गरजेली आकाशवाणी श्रीरामनी जरी जयवनी दुःख नको करू जननी राम त्रिभुवनी महाराजा. आणि त्याच वेळेस अशा प्रकारचा शोक माता कौशल्य असणारा प्रभू रामचंद्रासमोर करू लागला. त्याच ठिकाणी असणारं लगेच आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्याबरोबर ते आकाशवाणी कडकडून बोलू लागले की हे माते, तू असणारा ज्या प्रभू रामचंद्राच्या समोर शोक करू लागले आहेस, तू असणारा तर काय नेणता अशा प्रकारचा नाही, या सगळ्या जगाचा असणारा निर्माण करता आहे आणि सांभाळ करणारा आहे, जगत उत्पत्ती करणारा आणि संपवणाराही तोच आहे आणि सगळ्या गोष्टीचा जर नियंता तोच आहे तर त्याचे असणार कोणत्या गोष्टीची तू काळजी करू लागली. श्रीराम वंद्य ब्रह्मादि देवा श्रीराम वंद्य दैत्य दानवा श्रीराम वंद्य सर्व मानवा श्रीराम स्वयमेव प्रभ्रमा. आणि हे माते, हे जे प्रभू रामचंद्र आहेत तुझ्या पोटाला आले म्हणून तुला बाळ वाटू लागले, परंतु हे प्रभू रामचंद्र असणार ब्रह्मादी देव आहेत, त्यांना सुद्धा असणार पूजनीय अशा प्रकारचे आहेत. देव दानव असणारे आहेत आणि त्या सहित असणारे तुम्ही जे काही मानव आहात या सगळ्यामध्ये वंदनीय अशा प्रकारे प्रभू रामचंद्र आहेत आणि ते स्वतः स्वयमेव परब्रह्म अशा स्वरूपाचे आहेत. त्यामुळे त्यांना कुणी सांभाळण्याची गरज नाही, ते स्वतः असणार अत्यंत परिपूर्ण अशा प्रकारचे. श्रीराम स्वय परात्पर श्रीराम स्वय स्वतंत्र श्रीराम स्वय चिन्मात्र श्रीरामचंद्र प्रभ्रमा. आणि जे काही प्रभू रामचंद्र आहेत ते प्रभू रामचंद्राची स्थिती कशी आहे तर त्यांना मुखातून असणारा बोलता येत नाही. ज्या चारी वाणी आहेत त्या चारी वाणीच्या पलीकडे जावं लागतं, परेच्या असणारं वरील जाऊन त्यांना असणारं आपलंच करावं लागतं. परंतु अशा प्रकारचा प्रभू रामचंद्र देहात आल्यामुळे तुला आपला मुलगा वाटू लागला आहे आणि प्रभू रामचंद्र स्वयमेव स्वतःच्या गोष्टी पूर्ण मुळचे अशा प्रकारचा असणारा स्वतःसाठी परब्रह्म अशा स्वरूपाचा आहे आणि त्यामुळे तो प्रभू रामचंद्राची एक किंचितही काळजी करू नका अशा प्रकारची आकाशवाणी कडाडून माता कौशल्याला बोलू लागली. श्रीराम गुणी गुणातीत श्रीराम जीव शिवातीत श्रीराम स्वय सलोदित श्रीराम निश्चित प्रभ्रमा. आणि जे प्रभू रामचंद्र आहेत ते असणारे त्यांना कोणता गुणही नाही, अवगुणही नाही, अगुणही नाही आणि अशा प्रकारचे असणारे गुणातीत असणारे प्रभू रामचंद्र आहेत आणि त्यांना कुणाच्या सहकार्याची अथवा कुणी सहकार्य न केलं तरी त्यांना असणाऱ्या कोणत्या गोष्टीची उणीव पडत नाही. अशा प्रकारचे असणारे प्रभू रामचंद्र स्वतःमध्ये अत्यंत स्वतःवेद्य असणारे प्रभू रामचंद्र आहेत अशी आकाशवाणी त्या ठिकाणी बोलू लागली. श्रीराम नाही सुख दुःख जे मानिती ते केवळ मूर्ख ऐकता कौशल्य झाले सुख हृदय हारी कोणाटला. आणि अशा प्रकारे जे काही प्रभू रामचंद्र स्वतःला जाणण्यासाठी उपयुक्त अशा प्रकारचे स्वतः परब्रह्म स्वरूप आहेत आणि त्याच्यामुळं तू कोणत्याही गोष्टीचा खेद करू नको. आणि असं ज्या वेळेस असणार माता कौशल्याच्या कानावरती शब्द पडले त्यावेळेस असणार परमानंदाची प्राप्ती झाल्यासारखं वाटलं, अत्यंत सुख असणारं भरून ओतप्रोत त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि माता कौशल्या आपल्या मुलाच्या बाबतीत जी काही शंका कुशंका विकल्प होते, दुःख होतं, ते सगळं निरसन करण्याचं कार्य हे आकाशवाणीने केले. ऐसी आकाशवाणी ऐकता परम सुख माय पुत्रा मावळली द्वंद्व दुःखता उल्हास तावना नाडी. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आकाशवाणीचे शब्द ऐकले माता कौशल्याला देखील अत्यंत आनंद झाला
आणि प्रभू रामचंद्रांना देखील आनंद झाला. आणि जे काही प्रभू रामचंद्र माझ्यापासून दूर जाणार आहेत आणि दूर गेल्यानंतर मी काय करू, विरहामध्ये मी जगू शकत नाही, अशा प्रकारची जी काही वृत्ती माता कौशल्याची होती, हे द्वंद्व जे काही असणार, प्रभू रामचंद्र गेल्यानंतर मी काय करणार, ते आणि मी वेगळे, या सगळ्या गोष्टी असणाऱ्या मावळून गेल्या. आणि प्रभू रामचंद्र परब्रह्म स्वरूप असल्यामुळं ते कुठं जरी गेले तर ते आपल्यापाशी असतात आणि कुठंही असणार अत्यंत परिपूर्ण अशा स्वरूपाचे आहेत, असं माता कौशल्याला कळल्यामुळं अति आनंद प्रभू रामचंद्रांना वलाना झाडण्यासाठी झालेला. मावळले संकल्प विकल्प, मावळले द्वंद्व दुःख, श्रीराम वन जाता देख, परबहारी कौशल्ये. आणि अशा प्रकारे ज्या काही संकल्पाच्या गोष्टी होत्या राज्याभिषेकाच्या, त्या सुद्धा असणाऱ्या मावळून गेलेल्या आहेत. आणि विकल्प माझ्या प्रभू रामचंद्रांना माझ्या असणार पती स्वरूप राजा दशरथाने काय पाठवलं, हा देखील मावळून गेला. आणि प्रभू रामचंद्र गेल्यानंतर मी या ठिकाणी कशी जगेल, हा जे द्वंद्व दुःख असणारा माता कौशल्याला होतं, या सगळ्या त्रिपुटीचा नाश झाल्यामुळे असणार अत्यंत आनंदामध्ये प्रभू रामचंद्रांना वनवासाला पाठवण्यासाठी तयार असणारा माता कौशल्या. एका जनार्दना शरण कौशल्या करोनी निराजन, श्रीरामाचे वन प्रयाण आल्हादे आपण करविले. आणि अशा प्रकारे नाथ बाबा बोलू लागले आहेत की जनार्दन स्वामींना मी शरण जाऊन सांगतो की माता कौशल्याने असणार प्रभू रामचंद्रांना या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आरती घेतली, आरती करून असणारा प्रभू रामचंद्रांना ओवाळलं आणि ओवाळून प्रभू रामचंद्रांना पाठवण्यासाठी अत्यंत आनंदाने त्या ठिकाणी पुढे सरसावले. जे स्वसत्य येन रघुनंदना, त्याची स्वसत्य येन लक्ष्मणा, कौशल्याने करोनी जाणा, दोघे वना धाडिले. आणि जे प्रभू रामचंद्रासाठी असणारं स्वस्तेन आताच्या प्रमाणे जसं सांगितलं तसंच असणारं, जसं प्रभू रामचंद्रासाठी केलं तसंच असणारं स्वस्तेन जे आहे ते लक्ष्मणासाठी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे दोघांना सुद्धा त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. लागोनी मात्याच्या चरणा, तिशी करोनी प्रदक्षिण, वेगे निघावया यावना, निज भवाना रामाला. आणि माता कौशल्य असणारं पूर्णपणाने अत्यंत आनंदित आहे. हे सर्व असणारं ज्यावेळेस अवगत प्रभू रामचंद्राने केलं, त्याच वेळेस प्रभू रामचंद्रासहित लक्ष्मणजीने माता कौशल्याचा असणारं चरणावर डोकं ठेवलं आणि साष्टांग दंडवत घेऊन असणारं त्यांना नमस्कार केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी उरकून प्रभू रामचंद्र आता आपल्याला वनवासाला जायचंय या विचाराने स्वतःचं जे काही असणारा महाल आहे त्या महालाच्या दिशेने जाऊ. राज्याभिषेका श्रीराम मूर्ती, गजरे येईल रघुपती, गोवाळा वया सीता सत्य, घेऊन आरती तिष्ठत. आणि आता या ठिकाणी जो काही प्रकार झाला तो प्रकार आतापर्यंत फक्त माता कैकेयी, राजा दशरथ, सुमंत प्रधान, वशिष्ठ ऋषी आणि त्यानंतर असणारा माता कौशल्याला ज्ञान झालेला होता. आणि आता ज्या काही सीता माता आहेत त्या विचार करून बसलेल्या होत्या महालामध्ये की प्रभू रामचंद्र या ठिकाणी येतील, वाजत गाजत असणार जे काही सर्व स्वागत आपल्याला करायचंय. म्हणून माता सीता असणाऱ्या जे काही पंचप्राणांची आरती असणारी आहे ती आरती घेऊन दारामध्ये असणार उभा राहिलेले आहेत. केव्हा एकदा प्रभू रामचंद्र येतात आणि केव्हा एकदा त्यांना असणार मी ओवाळते, अशा प्रकारची मनस्थिती त्या ठिकाणी तयार करून सज्ज झालेली आहे. तव देखील रामचंद्र नाही चंद्रनाचा मोर, नाही द्विजांचा जय जयकार, नाईक गजर वाद्यांचा. आणि त्याच वेळेस असणारा अकस्मात प्रभू रामचंद्र आपल्या डोळ्यासमोर माता सीतेने पाहिल्याबरोबर एक विचार आला मनात की प्रभू रामचंद्र असणारं त्या ठिकाणी एकटेच येऊ लागले. त्यांच्या डोक्यावर छत्री नाही, त्यांना असणारा वारा घालण्यासाठी सेवक नाही, ब्राह्मण असणार त्या ठिकाणी स्तुती करीत नाहीत, भाट असणार प्रभू रामचंद्राचं गुणगान करीत नाहीत. आणि प्रभू रामचंद्राच्या नामाचा जयघोष जो अखंड असतो तो असणारा जयघोष देखील ऐकू येत नाही. मग नेमका अशा प्रकारची स्थिती नेमकी काय झाली, अशा विचाराच्या गोंधळात असणारा माता सीता पडली. चरणाला गोलिया सीता, आदरे पुष्य शिर गुणात, राज्याभिषेक न देखू माता,
विलंबता का झाली. आणि त्याच वेळेस असणारा अत्यंत विनम्रपणाने माता सीता प्रभू रामचंद्राच्या समोर गेल्याबरोबर असणार प्रभू रामचंद्राचं पहिलं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन पुन्हा असणार अत्यंत आदरपूर्वक प्रभू रामचंद्रांना बोलू लागल्या की तुम्ही असणार एकटे या ठिकाणी आलेला मला दिसला, परंतु जे काही राज्याभिषेक आता होणार होता म्हणून त्या गोष्टीचं असणारं काय झालं, तुम्ही अशा प्रकारे का आला आणि तुमच्या सोबत जे असणारे जे काही सवंगडी आहेत किंवा जे काही सेवक आहेत ते का आले नाही, अशा प्रकारचा प्रश्न असणार माता सीतेने प्रभू रामचंद्र. राज्याभिषेक नाही तत्वता राज्याविन उल्हासता देखत से मी रघुनाथा हे मज कथा सांगावी. आणि आता नाथबाबा बोलू लागले आहेत की प्रभू रामचंद्र जे आहेत त्यांचा एकतर राज्याभिषेक झालेला नाही आणि राज्याभिषेक व्हायच्या वेळेसच असणारे प्रभू रामचंद्र अशा प्रकारे वनवासाला जाण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र असणार नेमकं माता सीतेला काय सांगतात हेच असणार मला सांगत नाही अशा प्रकारे असणार नाथबाबा. राज्ये राहिले राज्याभिषिंचन अति दूर वनाभिगमन तरी रघुनाथा नव्हेचे दुर्गमन उल्हास पूर्ण पितृवाक्ये. आणि प्रभू रामचंद्राचा असणारा त्या ठिकाणी राज्याभिषेक तर बाजूलाच राहिलेला आहे, परंतु राज्याभिषेक न होता त्याच ठिकाणी असणाऱ्या राज्यात राहण्याची परवानगी देखील प्रभू रामचंद्रांना नाही. तर असणार दूर अत्यंत असणारं दूर ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची वार्ता असणार त्या राज्यात येणार नाही आणि प्रभू रामचंद्रापाशी असणार अयोध्येची वार्ता जाणार नाही, अशा प्रकारची स्थिती जरी प्रभू रामचंद्रावर असेल तरी असणार आपल्या पित्याचं वचन पूर्ती करण्यासाठी प्रभू रामचंद्र निश्चितच वनवासाला जाणार आहे अशा प्रकारे असणारा नाथ बाबा आपल्याला. एकाकी राम वना जाताय तेने सुखावे कै कै माता भाके उत्तीर्ण दशरथा तोची रघुनाथा उल्हास. आणि अशा प्रकारे असणाऱ्या माता कैकेयी त्या ठिकाणी वचन दिलेलं आहे आणि मातेचं वचन देखील पूर्ण करायची आणि जो काही शब्द असणारा राजा दशरथाने प्रभू रामचंद्रांना दिलेला आहे हे प्रभू रामचंद्राचा असणारा शब्द प्रभू असणार त्या ठिकाणी राजा दशरथाचा देखील शब्द पूर्ण करायचा आहे आणि या गोष्टी संपूर्ण असणारं पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रभू रामचंद्र सूर्यवंशाचं असणारं कुळ जे आहे त्याचं नाव उंच करण्यासाठी असणारे त्या ठिकाणी वनवासाला जाण्यासाठी अत्यंत प्रेमपूर्वक तयार झालेले आहे. श्रीराम म्हणे ऐक सीते कैकेयी श्री दशरथे दोन्ही वर दिदले होते शुक्र विजयार्थ युद्ध संधी. आणि अशाच प्रकारे असणारा आता नाथबाबा बोलू लागले आहेत की प्रभू रामचंद्र माता सीतेला सांगू लागले की हे सीते आता असणार जो काही राज्याभिषेक होता त्या राज्याभिषेकाची गोष्ट असणारे निराळे त्या ठिकाणी झाली, परंतु ज्या माता कैकेयी आहेत त्या माता कैकेयी ज्या वेळेस राजा दशरथासोबत स्वर्गामध्ये गेल्यानंतर राजा दशरथाला मदत असणारा आग तुटला म्हणून माता कैकेयीने त्या आकाला असणारा हात घातला आणि त्या हात घातल्यामुळे ते राजा दशरथ विजयी झाल्यामुळे असणार 2 वर त्या ठिकाणी माता कैकेयीला दिली. रायाचा भंगीला रथ कैकेयीचे चक्री सुदला हात तेने विजय झाला दशरथ वदार्थ वदला रावो. आणि अशा प्रकारचे जे काही असणारे वरदान त्या ठिकाणी मागितले होते ते शुक्राचार्य आहेत त्या शुक्राचार्याने असणार राजा दशरथाचा जो काही चाक आहे त्याचा आग मोडला आणि त्या आग मोडल्यामुळं राजा दशरथ त्या ठिकाणी पराजित होणार. तितक्यातच माता कैकेयीने त्या असणार आकामध्ये हात घातल्यामुळे पुढे काय झाले ना तेची कैकेयी वर 2 आजी मागितले आपण एक मजला वनाभिगमन शीघ्र प्रयाण आजीचे. आणि अशाच प्रकारे त्याच वेळेस जे काही वरदान मागितले होते ते आता असणाऱ्या माता कैकेयीने राजा दशरथांकडे पुन्हा असणारं मागितलेले आहे की एका वराने अर्थ असणार म्हणजे भरत आहे त्या भरतांना राजगादी आणि मला वनवास मागितला, परंतु वनवास पुन्हा कवा नाही तर आजच्या आजच असणारा त्या ठिकाणी वनवासाला जायचं माता कैकेयीने सांगितलेलं आहे आणि राजा दशरथाचा तसा असणारा शब्द त्या ठिकाणी दिलेला. राज्यातील अनुप्रमाण काही न घ्यावे आपण हे रायाची आज्ञा प्रमाण शीघ्र प्रयाणाची.
आणि राजाने असं सांगितलेलं आहे की या अयोध्येमधून बाहेर पडत असताना या राज्यातील कोणतीही गोष्ट असणारा तुम्ही कणभर सुद्धा नेऊ शकत नाही आणि तुम्हाला असणार या राज्यात काही न्यायचंच नाही, परंतु आजच्या आज असणार तुम्हाला वनवासाला त्या ठिकाणी निघायचं आहे, अशा प्रकारची राजांची आज्ञा आहे. असं माता सीतेला प्रभू रामचंद्र सांगतो. दुसरे वरदे राया पासी राज्याभिषेक भरतासी तेही मर्यादा नव पंचव्रसी मग आमासी राम राज्य. आणि पुन्हा असणाऱ्या माता सीतेला त्या ठिकाणी सांत्वन करण्यासाठी बोलू लागले आहेत की हे जे भरत आहेत त्या भरताचा असणारा राज्य फक्त माता कैकेयीने किती दिवस मागितले, फक्त 14 वर्ष, आणि पुन्हा असणारा आपण वापस आल्यानंतर ते राज्य असणार आपल्या स्वाधीन त्या ठिकाणी राजा दशरथ करणार आहेत. अशा प्रकारे असणार प्रभू रामचंद्र माता सीतांना सांगा. आईसी जानकी झाली कथा मज वनवासी निघणे आता गुरु पुष्य या शुभ मुहूर्ता तुझं तत्वता पुसवालो. आणि त्याचमुळे असणार हे सीता मी असणारा तुम्हाला विचारण्यासाठी आलेलो आहे की अशा प्रकारचा वृत्तांत झालाय आणि आता अत्यंत पवित्र असा जो मुहूर्त आहे गुरुपुष्य मुहूर्त, त्याच मुहूर्तावर मला वनवासाला निघायचं आहे आणि म्हणूनच तुम्हाला असणार विचारण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. तू कौशल्य पाशी द्वेष न करावा कैकैसी हे गुह्य सांगतो तुझ पासी त्याची आंबासी आरती कीर्ती. आणि तू असणार पुन्हा आम्ही निघून गेल्यावर या ठिकाणी राहणार आहेस. मग कैकेयी मातेचा कौशल्य मातेचा असणारा कोणत्याच मातेचा असणारा द्वेष हे किंचित सुद्धा करायचा नाही की माझ्या प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठलं म्हणून. कैकेयीचे वरदान जे ते मन झाले सुप्रसन्न समुद्री तरतील पाशान हे महिमान तिच्यानी. आणि या कैकेयी मातेने असणारा माझं विपरीत काही केलं नाही. त्या कैकेयी मातेमुळेच मी असणार या त्रिभुवनात वंदनीय अशा प्रकारचा होणार आहे. त्यांच्या शब्दामुळे असणार या समुद्रात मोठा असणाऱ्या ज्या काही शिळा आहेत त्या तरल्या जातील आणि पुढील जे काही महत्वाचे असणार स्त्री जगतामध्ये जे काही कार्य कोणी करू शकत नाही ते माझ्या हातून होणार आहे. आणि त्याच्यामुळेच तू असणार या ठिकाणी राहिल्यानंतर कैकेयी मातेचा द्वेष न करता अत्यंत सर्वतोपरी त्यांची सेवा करावी अशा प्रकारे असणार प्रभू रामचंद्र त्यांना सांगू लागले. वनानंद वडिले प्रताप भांडार मज दिले त्रिभुवनी राम राज्या झाले हिचे निबोले वनवासी. आणि अशा प्रकारे मी गेल्यानंतर तू म्हणशील की कैकेयी मातेने याला असणाऱ्या या राज्यातून हाकलून दिलं, परंतु हाकलून दिलं नाही तर मला या राज्यातून बाहेर काढून ह्यांनी माझ्यासाठी असणारं प्रतापाचं भांडारच उघडले आहे. कीर्ती असणारी माझी असणारे त्या ठिकाणी पसरवण्यासाठी या त्रिभुवनामध्ये रामराज्य करण्यासाठी मला असणार माता कैकेयीने आज्ञा केलेली आहे आणि तेच आज्ञेचं पालन करण्यासाठी मी वनवासाला जातो आहे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र माता सीतेला जाणून आईच्या स्वरता मज उल्हास वना जाता हे तो जाणून तत्वता कैकेयी सर्वता द्वेषू नको. आणि अशा प्रकारचा जो काही स्वार्थ आहे त्रिभुवनामध्ये आपला असणारा त्या ठिकाणी नाव करायचं आहे, सगळ्यांची असणारी बांधवडी देवारिकांची सोडवायची आहे आणि सगळ्याला असणार सुख प्रदान करण्याचा आपल्याला कार्य करायचं आहे. आणि त्याच्यामुळे हा जो आपला स्वार्थ साधायचा आहे त्याच्यामुळेच मी वनवासाला जात आहे आणि त्यामुळे तू माता कैकेयीचा असणारा थोडा सुद्धा द्वेष करू नकोस अशा प्रकारचा असणारा प्रभू रामचंद्र माता सीतेला सांगतो. जैसी लक्ष्मी नारायण तैसे सासू सासऱ्या भाऊन सेवा करावी आपण सावधान सद्भावे. आणि तशा प्रकारे असणारा लक्ष्मी नारायण असणारा एकमेकाच्या संगतीत त्या ठिकाणी राहतात आणि तशाच प्रकारे असणारा त्या सर्वांना सोबत घेऊन आणि सगळ्यांच्या असणार सद्भावाने प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक असणारे त्यांची अखंडित अशा प्रकारची सेवा कर अशा प्रकारे प्रभू रामचंद्र माता सीतांना सांगू लागले. सौमित्राची सखी जननी कौशल्य होणी अधिक मानी सुखी करावी सेवा करोनी अनुदिनी निज भजने. आणि ज्या काही असणाऱ्या लक्ष्मणजीच्या आई सौमित्रा माता आहेत त्या सुमित्रा मातेची असणारे आपली आई कौशल्या मातेपेक्षा देखील असणारे अधिक त्यांची सेवा करायची. त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये उणीव वाटायला असं असणारे कोणती गोष्ट करायची नाही, पूर्ण तोपर्यंत त्यांच्या सेवेत राहायचं अशा प्रकारचा असणारा आदेश प्रभू रामचंद्र असणारा माता सीतेला दिला. माझी आज्ञा प्रमाण जैसी भरताची आज्ञा मानी तैसी
विकल्प न धरावा मानसी वरा देवरासी वेदन मानी. आणि हे सीता मी या ठिकाणी आता वनवासाला जाणार आहे. वनवासाला गेल्यानंतर या राजाचा राज्य या असणारा राज्याचा राजा जो आहे तो राजा दशरथ होणार आहे. आणि त्यामुळं ज्यावेळेस असणार भरत राजा होणार आहे आणि ज्यावेळेस भरत राजा होईल त्यावेळेस जे असणारे कार्य तुम्हाला राजा भरत सोपवतील त्यावेळेस असणार ते सांगतील त्या गोष्टी असणारा पूर्णत्वास नेण्याचं कार्य तुम्ही निश्चितपणे करायचं आहे. मी आणि भरत काही वेगळे नाहीत. मी जशा प्रकारे तुमच्यासाठी आहे तशाच प्रकारे असणार भरत आणि शत्रुघ्न आहे. अशा प्रकारे असणार प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी माता सीतेला माझी आज्ञा आहे ऐसी तू आन जावे माहेरासी वेगळे न राहावे निज मंदिरासी कौशल्य पासी नित्यवस्ती. आणि हे सीता मी ज्यावेळेस वनवासाला जाईल त्यावेळेस असणारा तुम्ही म्हणाल की माझ्या मालकच या ठिकाणी नाही आणि मग मी या ठिकाणी राहून काय करू. मग तुम्ही माहेराला जाल परंतु असणार माहेराला तर जायचंच नाही परंतु या ठिकाणी राहून देखील एकट्या आपल्या महालात बसताल तर तेही असणार जमायचं नाही. ज्या माता कौशल्य आहेत त्या माता कौशल्याच्या महालामध्ये माता कौशल्य सोबतच असणार अखंडित राहायचं आणि त्यांची सेवा करायची अशा प्रकारचा आदेश असणारा प्रभू रामचंद्र माता सीतेला देऊ लागले. आदेश जरा मोठा केला नाही मोठा दोघं बसलेली असते तरी जमलं असतं. किती झाले 84 का 83 अर्ध्यात झाले. नाही भरपूर आहे बस पण चांगलं जमते बरं राईट नंबर 1 हलक्या आवाजात बोलावं लागतं मग विश्लेषण करायचं. प्रभू रामचंद्र भगवान की जय. जव होय माझे पुनरागमन तवरी करावे माझे ध्यान मुखी माझे नामस्मरण विस्मरण येऊन दे. आणि मी ज्यावेळेस वनवासाला जाईल त्या वनवासाला गेल्यानंतर अखंड असणारं माझ्या नामामध्ये माझ्या ध्यानामध्ये असणारं तुम्ही असावं. या व्यतिरिक्त असणारं कोणतंही त्या ठिकाणी कार्य तुम्ही करू नये अशा प्रकारे असणारं मी येईपर्यंत करा असं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलू लागले. माझे ध्यान हरणीची उपमा नाही त्या सुखासे माझे नामस्मरणे सुखी होसे वियोगासे विसरोने. आणि तू जर असणारं माझं ध्यान अहोरात्र जर केलंस तर त्याच्या परता असणारा सुख असणारं तुम्हाला भेटणार नाही. आणि पुन्हा नामस्मरण जर केलं तर त्या आनंदाचा पारावरच तुम्हाला राहणार नाही. म्हणजे तुम्ही माझ्या अखंड जर नामात असाल तर मी तुमच्यापेक्षा काही वेगळं आहे. मी कुठं असणार बाहेर गेलोय हे तुम्हाला किंचित सुद्धा असणारं जाणवणार नाही असं असणारं प्रभू रामचंद्र बोललं. ऐकून श्रीरामाचे वचन हृदये लागला तो भगवान अश्रू पूर्ण झाले नयन दोधान जानकी. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं की मी आता राज्याभिषेक न करता मी वनवासाला जाणार आहे. आता इतका असणारा सगळ्या गोष्टी सांगितल्या परंतु प्रभू रामचंद्र वनवासाला जाणार म्हणजे हे जे असणारे वाणीतले बाण आहेत ते सुटल्याबरोबर असणारा काळाचा ठावच त्यांनी घेतला आणि माता सीता ज्या आहेत त्या अत्यंत धाय मोकळून प्रभू रामचंद्रासमोर रडू लागलेल्या आहेत. पती वियोगाचे दुःख तेने कोरडे झाले मुख हरपले सकळ सुख परम दुःख ओढवले. आणि आता प्रभू रामचंद्र वनवासाला जाणार म्हणल्यावर असणारा आपल्या पती आपल्याला 14 वर्ष दिसणार नाहीत. हा जो वियोग आहे तो अत्यंत कठीण अशा प्रकारचा आहे. त्याच्यामुळे असणारा त्यांचा जो घसा आहे तो असणारा कोरडा पडला. काय बोलू आणि काय नाही अशा प्रकारची स्थिती झाली. जे काही सुखामध्ये आतापर्यंत अंतःकरण त्या ठिकाणी धुवून निघलं होतं नाहून निघलं होतं तेच आता असणारा दुःखामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि त्यामुळं अत्यंत स्तब्ध त्या ठिकाणी माता सीता झालेल्या आहे. दुःखे झाले कासाविसे मग लागले पती पायासे काय बोलले श्रीरामासे ते सावकाशे अवधाना. आणि इतका असणारं दुःख इतकं दुःख त्या ठिकाणी माता सीतेला झालं. ते असणारं आपल्या धरणीवरती अंग टाकून दिलं आणि प्रभू रामचंद्राचे पाय धरले आणि पाय धरून काही असणारं बोलावं काही सुचना गेलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये रडत रडत प्रभू रामचंद्रांना माता सीता काय बोलू लागले. राज्य असता श्रीरामाचे सेवा वाटले सेवकांचे ते मी एकले वनवासे सर्वस्वेसे सेविना. आणि त्यावेळेस असणारा अत्यंत लीनतेने प्रभू रामचंद्रांना माता सीता बोलू लागले आहेत की हे प्रभू रामचंद्र तुम्ही
जर असणारा वनवासाला जायचं म्हणता तर माझी एक विनंती आहे, फक्त ती असणारे तेवढे ऐकून घ्यावे असं असणार त्या ठिकाणी माता सीता बोलतात. आणि बोलू लागल्या की या ठिकाणी या राज्यामध्ये तुम्ही सर्वांची सेवा करता, परंतु तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी सेवक वर्ग आहेत, तुमचे बंधुराज आहेत. जी जी व्यक्ती असणार तुमच्या सेवेत तत्पर राहता येईल ती व्यक्ती असणारे अत्यंत तत्पर असते. आणि त्याच्यामुळं मला तुमची असणारी सेवा पाहिजे तशी करता येत नाही. आणि त्यामुळं माझी अशी इच्छा आहे की काय, सर्व सेवेचा निज स्वार्थ मज लागला बेलवनात, सर्वज्ञ श्री रघुनाथ माझा मनोरथ पुरवावा. आणि माझा एक या बोलण्यामध्ये एक सर्वात मोठा अशा प्रकारचा स्वार्थ आहे की मी जर तुमच्या सोबत असणारा वनवासाला आले तर जो काही असणारा सेवेचा पूर्ण भाग आहे तो असणारा मला उचलता येईल. आणि त्या ठिकाणी मनामध्ये गेल्यानंतर पूर्ण सेवा मला करता येईल. आणि अशा प्रकारे मला जास्त काही तुमच्याकडून मागणं नाही, फक्त एवढे गोष्ट असणार माझी असणार ही इच्छा आहे अशा प्रकारचे असणार तुम्ही पूर्ण करा असं प्रभू रामचंद्रांना माता सीता बोलतात. मग बोलिला रघुनंदन नेनसे वनवासाचे चिन्ह, वनवासे दुःख दारुण सावधान अवधारे. आणि असं असताना त्या ठिकाणी माता सीतेने बोलल्याबरोबर प्रभू रामचंद्र म्हणू लागले की हे सीते, तू असणाऱ्या ज्या गोष्टीचं मला सांगू राहिलीस ना त्या गोष्टी काही साध्या सोप्या नाहीत. ते असणारा आपण महालात राहणारे माणसं आहोत आणि तू इतके असणारे त्या ठिकाणी सोजवळ अशा प्रकारची निरागस अशा प्रकारची आहेस. आणि वनवासात जाणं म्हणजे अत्यंत कठीण अशा प्रकारचं तपश्चर्या केल्यापेक्षा असणारं कठीण तप आहे असं प्रभू रामचंद्र समजावून माता सीतेला सांगतात. राज्यांतेला अनुप्रमाण घेऊन येऊ आपण, त्यागोन या वस्त्राभरण पादत्राने त्यागावी. आणि त्यातली त्यात आपल्याला सर्व नियम अटी असणारा पाळायचं आहे. या राज्यामधील असणारा काहीच कोणतं सुद्धा असणारा कणभर नगभर सुद्धा घ्यायचं नाही. आणि हे न घेता पायात चपला घालायचा नाही, अनवाने पायाने चालायचं आहे. मग ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते अत्यंत कठीण आचरणात बोलण्याला जरी सोपे असल्या थोड्याफार तरी आचरणासाठी अत्यंत कठीण अशा प्रकारच्या आहेत. आणि त्यामुळे ते काही तुला जमतील असं मला वाटत नाही असं प्रभू रामचंद्र बोलतो. वल्कलांचे वस्त्रावरण कृष्णाजी न प्रावरण, तव सुकुमार पूर्ण दुःख दारुण वनवासे. आणि हे स्थिती आपण ज्यावेळेस वनवासाला जाऊ तर या राज्यामधील आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अंगीकार करायचा नाही, घ्यायची नाही, तर मग आपल्याला असणाऱ्या ज्या काही गवत आहे ते असणार आपल्याला हातरण्यासाठी असेल, आपल्याला घालण्यासाठी असणार म्हणजे हरिण आहे, हरणाचे कातडे वगैरे किंवा पालापाचोळा ज्याही गोष्टी असणाऱ्या नैसर्गिक आहेत त्या नैसर्गिक गोष्टी असणाऱ्या आपल्याला अवगत करून त्या ठिकाणी सर्व वनामध्ये काढाव्या लागतील. दिवसा अत्यंत कठीण अशा प्रकारच्या असतील आणि हे ज्या गोष्टी असणाऱ्या अत्यंत आपल्या विपरीत अशा प्रकारच्या आहेत. तुला ते वातावरण सहन होणं शक्य नाही कारण तू अत्यंत कोमल अशी आहेस असं प्रभू रामचंद्र त्या माता सीतेची समजूत घालू लागले आहे. दंडकारण्य दुर्धर वना तेथे वसावे आपण, पाये चालता कंटक पूर्ण दुःख दारुण वनवासे. आणि आपल्याला ज्या ठिकाणी राहण्याची अनुज्ञा केलेली आहे ती अनुज्ञा अशी आहे की दंडकारण्यामध्ये जायचं आहे. आणि ते अत्यंत घनदाट अशा प्रकारचं जंगल आहे. आणि तिथं जात असताना काटे कुठे दगड धोंडे ऊन ताप असणारा पाऊस गार वारा हे सगळ्या गोष्टी असणार सहन होणं अशक्य अशा प्रकारचं आहे. आणि त्यामुळे तू न येण्याचा हट्ट करावा अशा प्रकारे प्रभू रामचंद्र त्यांना बोलतात. सिंह शार्दूळ व्याघ्र उरक तर सत्तगार मृग जंबुक, रीस वानर सर्प वृश्चिका परम दुःख वनवासी. आणि त्या वनामध्ये कोणती म्हणून असणारी व्याघ्र गोष्ट नाही तर त्या वनामध्ये असणारा सिंह आहे, वाघ आहे, कोल्हे लांडगे असणारे, पुन्हा मगरी पाण्यामध्ये किंवा असणारे बाकीचं विंचू आले, साप आले, सगळ्या गोष्टी असणाऱ्या त्या ठिकाणी आल्या. आणि जर अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण गेलो तर त्या असणार अत्यंत म्हणजे दुःखदायक अशा प्रकारचं त्या ठिकाणचं वातावरण आहे. आणि त्यामुळं तू येण्याचा काही घाट घालू नको अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलतो. पतंग भृंग दृष्टी क्रूर मकार सुसरे मत्स्य मगर,
कंक बक पक्षी घोर दुःख दुर्धर वनवासी. आणि कावळे आहेत, बगळे आहेत, पुन्हा मच्छर आहेत किंवा बाकीच्या जेवढ्याही गोष्टी असणार आपल्याला त्रासदायक आहेत, जे असणारे ढेकून झालं, बाकीच्या असणाऱ्या गोष्टी झाल्या, या सर्व गोष्टी असतात अत्यंत तापदायक त्या वनामध्ये असणार आहेत. आणि त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा असणारा माझ्याकडे काही मागणी करू नका किंवा माझ्यासोबत येण्याचा हट्ट धरू नका, अशा प्रकारे बोलू लागले आहे. वने वन फळांचा हार तृण पर्णाचा शेजार शीत उष्ण निरंतर दुःख दुर्धर वनवासी. आणि ज्यावेळेस आपण वनामध्ये जाऊ, वनवासात जाऊ, त्यावेळेस खाण्यासाठी अशा प्रकारचे असणारं शरीरयुक्त अन्न आपल्याला भेटणार नाही. तर त्या ठिकाणी अहोरात्र आपल्याला जे काही पाहिजे खाण्यासाठी पाहिजे आहे ते असणारे फळमुळच आपल्याला खावे लागतील. आणि झोपायचं म्हणलं तर गवताच्या असणाऱ्या काड्यावरती झोपावं लागेल आणि अत्यंत असणारा अशा प्रकारच्या बिकट परिस्थितीत आपल्याला राहावं लागणार. मग हे अति कठीण अशा प्रकारे आहे असं म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीतामाईला समजवतात. तू तवरायाची राजबाळा देशे सेवेलाळा वने द्वंद्व दुःख वाळा तू आबळा केवी सहसे. आणि अशा प्रकारे तू पहिल्यापासूनच अत्यंत तुला हाताच्या फोडावर सारखं असणारं जपलेलं आहे. तू असणारा राजाची राजबाळ अशा प्रकारे राजकन्या तू आहेस. आणि या सगळ्या गोष्टी तुला पाहण्यात देखील नाही, तू राजमहालाच्या बाहेरच गेलेली नाहीस. आणि त्यामुळं तू ज्यावेळेस या सर्व गोष्टीच्या बाहेर निघशील तर त्यावेळेस असणारा अत्यंत कठीण खडतर अशा प्रकारच्या गोष्टी असतील. ऐकून द्वंद्व बाधा वचन सीता झाले हास्यवदन जवळी असता रघुनंदन द्वंद्व बंधन बांधिना. आणि ज्यावेळेस तू बाहेर निघशील त्यावेळेस तुला असं वाटेल आता मला हे काय चावतंय का काय, हे धरतंय का काय, आणि ह्याच्यामुळे मला काही इजा होती का काय, कांटे मुडतील का काय, आणि ह्या ज्या द्वंद्वाच्या गोष्टी आहेत आणि याच्यामुळे मला दुःख होईल का, हे जे सर्व द्वंद्व आहे त्या द्वंद्वामध्ये तू अत्यंत तपून जाशील, बेजार होशील. अशा प्रकारे ज्यावेळेस सीतामाईला प्रभू रामचंद्र म्हणतात त्याच वेळेस असणारा सीतामाई पलटून प्रभू रामचंद्राला बोलू लागले की हे प्रभू रामचंद्र, जी काही असणारी द्वंद्वाची तुम्ही गोष्ट मला सांगू लागला, मग ती असणार मी जर तुमच्या अखंड सेवेत असणार आहे आणि तुम्ही जर परब्रह्म स्वरूप परमात्मा आहात आणि मी जर तुमच्या सानिध्यात असेल तर द्वंद्व बाधा असणार निश्चितच मला बाधा असणार होणार नाही. आणि त्याच्यामुळं तुम्ही जर माझ्या साथीला असला तर द्वंद्व मुक्त मी जर झाले तर मला कोणत्या गोष्टीचा असणार त्या ठिकाणी सुखही नाही आणि दुःखही नाही. अशा परिस्थितीत असणार मला तुम्ही घेऊन जा, उगा असणाऱ्या बाकीच्या गोष्टी मला सांगू नका, अशा प्रकारे माता सीता बोलतो. करिता तुझे नामस्मरण द्वंद्व दुःखाचे निर्दाळन तो जवळ असता जाण द्वंद्व बंधन मज कैचे. आणि तुमचं ज्यावेळेस असणारं नामस्मरण घेतल्या जातं त्यावेळेस असणाऱ्या संसारातील सर्व जीव जे आहेत नामस्मरण करते ते सर्व असणारे तरुण जातात. आणि मी तर असणारं नामस्मरण तर माझ्याकडे आहेच, परंतु त्याबरोबर मला भगवंता तुमचा संघ आहे आणि तुमचा संघ जर माझ्यापाशी असेल तर द्वंद्व असणारा निश्चितच माझ्यापाशी येणार नाही. अशा प्रकारे माता सीता बोलू लागली. व्रत व्याघ्र पंचानन त्यांचा आत्मा रघुनंदन तो जवळ असता जाण द्वंद्व बंधन मज कैचे. आणि सिंह जरी आला, कोल्हा आला, लांडगा आला, वाघ आला तरी असणारा ते ज्यावेळेस माझ्या जवळ येतील त्यावेळेस असणार त्यांच्यामध्ये जे असणारा पुरून उरणारा आत्मतत्व आहे ते तुम्हीच असणार आहात. मग तुम्ही त्यांच्यातही आहात, माझ्या समोरही आहात आणि माझ्यातही आहात. सर्व तोपर्यंत जर तुम्ही भरून उरलेला आहात तर त्या ठिकाणी द्वंद्वाचा असणारा मला बाधा होण्याची काहीच त्या ठिकाणी आवश्यकता नाही. अशा प्रकारे माता सीता प्रभू रामचंद्रांना बोलतात. जवळ असता रघुकुळ टिळक कंटाक होते निष्कटंक विषते होय पियुक परम सुख वनवासे. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्र एखाद्याच्या सानिध्यात आले तरी त्याच्या असणारी कितीही व्यंकटी असली तर ती असणार निश्चितच सांडून जाते. वाकडेपणा त्याचा सांडून जातो, धारदारपणा असणारा निघून जातो. आणि अशा प्रकारे असणारा जो काही काटा असेल तो असणारा अत्यंत मुलायम अशा प्रकारचा लागणार. कारण प्रभू रामचंद्र ज्याच्या